नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी ख्रिसमस कार्निवल मिरवणूक वसईतही पाहायला मिळते। वसईच्या या कार्निवलमध्ये उंट, घोडे, रथ यांच्याबरोबरच सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचाही प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आला। माणिकपूर येथील रसिक रंजन नाट्य मंडळातर्फे यंदा 20वे ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते। गोव्यासारखी कार्निवल फेस्टिवल वसईतही पाहायला मिळते। यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। यात सेव्ह दी अर्थ या एकात्मतेचा संदेश कार्निवल मिरवणुकीतून देण्यात आला होता। यात महाराष्ट्र आणि वसईच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन तसेच पर्यावरण आदी सामाजिक प्रश्न सोबत घेऊन हा कार्निवल निघाला होता। उंट, घोडे आदी ऐश्वर्यपूर्ण दिमाखात 3 राजे आणि त्यांचा लवाजमा या मिरवणुकीत दिसत होता। आम्ही सर्व एक आहोत असा संदेश या कार्निवलमधून देण्यात आला। घोड्याच्या रथावर बसून बच्चे कंपनीचा आवडता सांता क्लॉज चॉकलेट वाटत होता। यावेळी स्थानिक रहिवाशांनी कार्निवल बघण्यासाठी एकच गर्दी केली होती। म्हणजे आमचा 20वा वर्ष आहे रसिक रंजन नाट्य मंडळाचा। आम्ही रॅलीचं आयोजन करत असतो। सांता क्लॉज केवळ चॉकलेट्स नाही तर काहीतरी आपल्याला संदेश घेऊन आलेला आहे। प्रत्येक वेळेला आम्ही विविध संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो। यावेळेला आम्ही युद्ध नको म्हणजे शांतता हवी म्हणजे पोपचा संदेश स्टॉप द वॉर हे आपण संदेश आपण दिलेला आहे। सर्व धर्म समभाव हे आपण या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्या वसईमध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हिंदू, मुस्लिम, कॅथलिक आपण सर्व एकत्रित आपण एक गुन्ह्या गोविंदांना आणत असतो। ते आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे। आमचे वसईचे पारंपरिक म्हणजे जे आमचे पारंपरिक जे असतं लग्नविधी ज्याप्रमाणे ड्रेसेस वगैरे ते या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि विविध आपण संस्कृतीचं आपण दर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे। आमचा जो ख्रिसमसचा आनंद आहे तो आनंद आम्ही सर्व लोकांसोबत वाटू इच्छितो। त्यामुळे आम्ही विविध प्रकारे हा आनंद इतरांपर्यंत वाढतो। एक प्रकारे म्हणजे रॅली काढून लोकांना संदेश देतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्याने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला, ज्याने गरिबीत जन्म घेतला, तो आम्हा सर्वांना काय देतो, आनंद देण्याचा प्रयत्न करतो। कार्निवलची परंपरा फार जुनी आहे। आमच्याकडचा माणिकपूरचा रसिक रंजन नाट्य मंडळ हे गेल्या 20 वर्षापासून सातत्याने रॅलीचं आयोजन करणं, कार्निवलचं आयोजन करत असतं। त्यामध्ये सर्व धर्माचे, सर्व जाती धर्माचे लोक वेशभूषा करून आपल्या देशात एकत्रित असल्याचा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात आणि आमचा जो येशू जन्माला आला तो शांतीसाठी जन्माला आला आणि जगामध्ये शांतता राहावी म्हणून हा कार्निवल आणि हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो।